तर माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणानं आहे आणि कसब्यामध्ये परिवर्तन हे आम्हाला घडवायचं होतं आणि ते आम्ही घडवून दाखवलं. सुनील टिंगरेच्या मतदारसंघामध्ये थोड्याशा मताने आमचा पराभव झाला आहे, परंतु काही राजकीय जीवनामध्ये काही वर-खाली काही गोष्टी होत असतात. लोकसभेच्या वेळी मग यांनी EVM वापरलं होतं का महाविकास आघाडीनी? आता त्यांना वाटतं की EVM आणि काहीतरी प्रचार करायचा आणि प्रसार करायचा. माझ्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत. सध्या निकाल लागलेल्या विधानसभेचा आणि बॅनर लागलेले आहेत कसब्यामध्ये. इथे फक्त मानकर पॅटर्न. काय पॅटर्न आहे मानकर पॅटर्न? जे यश मिळालं ते मानकर पॅटर्नचंच आहे. एखादी गोष्ट ज्यावेळी आम्ही ठरवतो की ही निर्णय याचा आपण करायचा, तर तो निर्णय करण्याची क्षमता माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणानं आहे आणि कसब्यामध्ये परिवर्तन हे आम्हाला घडवायचं होतं आणि ते आम्ही घडवून दाखवलं. एक शहराध्यक्ष म्हणून 8 मतदारसंघाची जबाबदारी तुमच्यावर होती. 7-1 असा सामना सुटलेला आहे. कशी तयारी केली होती एक शहराध्यक्ष म्हणून? राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या टीम काम करत होत्या आणि तुम्ही बघितलं की 7 मतदारसंघामध्ये आम्हाला जे यश मिळालं आहे महायुतीला, ते असं उगाच मिळालेलं नाही आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जे कष्ट केले आहे त्या कष्टाची पावती नागरिकांनी खऱ्या अर्थाने दिलेली आहे. सुनील टिंगरेच्या मतदारसंघामध्ये थोड्याशा मताने आमचा पराभव झाला आहे, परंतु काही राजकीय जीवनामध्ये काही वर-खाली काही गोष्टी होत असतात. तर त्याचा परिणाम त्या मतदारसंघावरती झालेला दिसून येतो. तर मला वाटतं की सुनील देखील चांगला कार्यकर्ता आहे, चांगलं काम करणारा आमदार म्हणून त्याची ओळख आहे. ठीक आहे, आज जरी पराभव झाला तरी भविष्यामध्ये त्याला कुठं ना कुठेतरी एक न्याय देण्याची भूमिका अजितदादा करतील. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून EVMवर संशय घेतला जातोय आणि त्यावर त्यांचं बोलणं जात आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? हे बघा, आता लोकसभेच्या वेळी मग यांनी EVM वापरलं होतं का महाविकास आघाडीनी? आता त्यांना वाटतं की EVM आणि काहीतरी प्रचार करायचा आणि प्रसार करायचा. हार जर झालेली आहे तर ती मान्य करा ना की आमची हार झाली म्हणून. कशाकरता काही काही नवीन पिल्लं बाहेर काढायची आणि आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. सुप्रीम कोर्ट वारंवार सांगते की या EVMला कुठलाही अर्थ नाही आहे आणि त्याला कुठलाही बेस नाही आहे. तर त्यामुळे उगाच काहीतरी एखादा इश्यू घ्यायचा आणि देशभर आम्ही आंदोलन करणार, हे करणार, ते करणार, तर त्याला काही अर्थ राही नाही आणि त्या गोष्टीला आम्ही महत्त्व देखील देत नाही. तुमचं सर्वात जास्त लक्ष हे कसबा मतदारसंघावर जास्त दिसलं या निवडणुकीमध्ये. कशी रणनीती होती आणि कशा पद्धतीने अंमलबजावणी केली त्याची? नाही, कसबा, कोथरूड, जेवढे आमचे आता महायुती म्हणून आम्ही जे इथं काम केलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. परंतु कसब्यामध्ये तिथल्या माजी आमदारांनी जी वक्तव्य केली होती त्याला एक चांगलं उत्तर आम्ही नागरिकांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि आता त्याला जास्त महत्त्व देण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाने आपली पात्रता ओळखून घ्यावी आणि आपलं गप्प बसावं शांत. पण तुम्ही आता तोच विषय काढला तर रवींद्र दंगेकर यांनी व्यक्तिगत पातळीवर तुमच्यावर टीका केली, मात्र तुमच्याकडून काहीच रिॲक्शन आली नव्हती. काही वेळा शांत बसलेलं चांगलं असतं आणि प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर दिलं की मी काहीतरी बोलणार, तो काहीतरी बोलणार, त्याच्यापेक्षा शांत राहून लोकमताचा कौल काय आलेला तुम्ही बघितलं आहे. कसब्यामध्ये 19,500 मतांनी रासने विजयी झालेले आहेत आणि त्यामध्ये दीपक मानकरचा पॅटर्न जोरात चाललेला आहे, लक्षात घ्या. कारण की मागच्या इलेक्शनला आम्ही त्या माजी आमदाराबरोबर होतो राष्ट्रवादी आणि यावेळी राष्ट्रवादी पूर्णपणे रासन्यांच्या पाठीशी होते आणि वैयक्तिक माझा संपर्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये कसबा मतदारसंघामध्ये आहे. प्रेम करणारी मंडळी आमच्या मानकर कुटुंबियावरती आहेत आणि त्याचा प्रभाव तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून आलेलं. आता राज्य पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे की मुख्यमंत्री कोण असणार आहे. आता भाजपचे नेते मंडळी म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचं नाव ते पुढं करतायत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचं नाव पुढं केलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण व्हावं राज्याचा मुख्यमंत्री? मला वाटतं की माझा नेताच व्हावा. मला वाटतं अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. एक लक्षात घ्या, परंतु राजकीय जीवनामध्ये आता महायुती आहे. जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला खऱ्या अर्थानं एक गतिमान महाराष्ट्र होण्याच्या दृष्टिकोनातनं जो काय निर्णय घेतील ही मंडळी, देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शहा असतील,
एकत्र बसून या संदर्भातला निर्णय होईल आणि निर्णय होईल तो महायुतीला मान्यच करावा लागेल ना, जो काही निर्णय होईल तो. त्यामुळे पूर्ण मेजॉरिटी असल्या कारणानं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करताना महाराष्ट्र कसा अखंडित राहील आणि महाराष्ट्र कसा मजबूत राहील या विचाराने सगळेजण एकत्रित यायला पाहिजेत. आणि ज्या योजना 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीने राबवल्या, सर्वसामान्य माणसाकरता लाडकी बहीणची योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी काही योजना असतील, युवतींसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, तर या सगळ्या योजना कंटिन्यू चालत राहिल्या पाहिजेत आणि ज्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना हा निश्चितपणे व्हायला पाहिजे. मी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.